अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. गुरुवार म्हणजे 23 जुलै. हा दिवस केवळ विशेष दिवस नाही तर अत्यंत पवित्र दिवस आहे. गुरुवारी अमावस्या आणि गुरुपुष्यामृत योग हे एकाच दिवशी आले आहेत. तर चला आपण हा दिवस एकत्र साजरा करूयात. आषाढ अमावस्या म्हणजे दीप अमावस्या म्हणजे दिव्यांची आवस. चतुर्मासातील ही पहिली अमावस्या असते. श्रावण मास सुरू होण्याच्या आदल्या दिवशी ही अमावस्या येते. म्हणून आपण श्रावणाच्या स्वागताची तयारी या अमावस्यापासून करतो. या अमावस्याच्या दिवशी घरातील सर्व दिवे म्हणजे पंती, समई, निरंजन दिवे घासून स्वच्छ केले जातात आणि त्यांची पूजा केली जाते. त्याचबरोबर या अमावस्याला पितृतर्पण केले जाते. पितरांच्या शांततेसाठी दक्षिण दिशेला द दिवा लावावा. अशा या आषाढ अमावस्याला गुरुपुष्यामृताचा योग जुळून आला आहे. काहींच्या मनात अशाही शंका आहेत की अमावस्याला सोने खरेदी करावे का? कारण अमावस्याला सोने खरेदी करत नाहीत ना. त्यावर उपाय म्हणजे आषाढ अमावस्या सुरू होत आहे 23 जुलै बुधवारी रात्री 2:28 आणि अमावस्याची समाप्ती होणार आहे उत्तरातील 12:40. तर तिथीनुसार आणि पंचांगानुसार आषाढ अमावस्या असणार आहे 24 जुलैला म्हणजे गुरुवारी रात्री 12:40. याच दिवशी गुरुपुष्यामृताचा योग आहे. हा योग संध्याकाळी 4:43 आहे. तरी आपण या काळात सोने खरेदी करू शकता. ज्योतिषशास्त्रात 27 नक्षत्रांचा उल्लेख आहे. पुष्य नक्षत्र याला खास महत्त्व आहे. पुष्य नक्षत्र जेव्हा गुरुवारी येते तेव्हा त्याला गुरुपुष्यामृत म्हणतात. या दिवशी गुरुग्रहाची पूजा केली जाते. गुरुचे स्वामी आहे शनिदेव आणि गुरु या दोघांचाही प्रभाव म्हणजे गुरुपुष्यामृत योग असतो. याच दिवशी आपण कणकीचे दिवे करावे. घरातील सर्व दिवे पुजावेत. त्याच दिव्यांना कणकीच्या दिव्याने ओवाळावेत आणि त्याच दिव्यांनी आपल्या मुलांचे औक्षण करावेत. म्हणजे आपल्या मुलांच्या मागे जी काही साडेसाती आहे किंवा काही नकारात्मक आहे ती दूर होते. मुलांना दीर्घायुष्य व त्यांचे आरोग्य लाभते. वर्षभर जे दिवण आपल्याला प्रकाश देतात आणि त्या दिव्याविषयी हा कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. आता तुमच्या मनात प्रश्न पडला असेल, कणकीचे दिवे कसे करायचे? तर काय करायचे? गव्हाची कणिक घ्यायची, त्यात गुळाचे पाणी टाकायचे आणि त्याचे दिवे तयार करून घ्यायचे आणि त्यांची उकड काढायची. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, ही माहिती जरी तुमच्या उपयोगाची असेल तर लाईक करा, व्हिडिओला शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करायला विसरू नका बरं का. श्री स्वामी समर्थ.